याशिवाय ढोल ताशे आणि इतर वाद्यांशिवाय गणेशोत्सव साजरा शक्यच नाहीये होणं। म्हणूनच डोंबिवलीतल्या टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या महिला पथकाचा कसून सराव सुरू आहे आणि या वर्षीच्या पथकात तब्बल 52 महिलांचा सहभाग आहे। त्यातील 28 महिलांचं झांज पथक विवेक ताम्हणकरांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे यावर्षी 8 ते 13 वर्ष वयोगटातल्या 14 मुलामुलींचं झेंडा पथक सुद्धा बसवण्यात आलेलं आहे। यात मानवी मनोरे सुद्धा उभे राहणार आहेत। गणपती बाप्पा मोरया गणेशोत्सव अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेला असताना डोंबिवलीच्या टिळकनगर गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपण पाहू शकता की कशा प्रकारे महिला ढोल पथक लेझिम पथक प्रॅक्टिस करताना दिसत आहेत। आपल्यासोबत त्यांचे प्रशिक्षक सुद्धा आहेत। त्या प्रशिक्षकांना आपण विचारूया का कशा प्रकारे ही प्रॅक्टिस आहे, काय हे नेमकं आहे, गणपती बाप्पाला कोणत्या प्रकारचं हे वंदन आहे। टिळकनगर गणेशोत्सव मंडळ आमचं 67वं वर्ष आहे आणि आता आमचं हे लेझिम पथकाचं आमचं हे 9वं वर्ष आहे। आम्ही प्रत्येक वेळेला वेगळे आम्ही नृत्य बसवत असतो। लेझिम आहे, ताशा आहे, झांज पथक आहे, हलगी पथक आहे आणि सगळं। त्याच्यानंतर यावेळेला आम्ही टोटल आमचे 52 जणी आम्हाला यावेळेत सभासद आम्हाला खूप छान पद्धतीने 3 प्रकारचे आम्ही पथकं बसवलेली आहेत। त्यात एक आहे झांज पथक, एक आहे लहान मुलांचं झेंडा पथक आणि एक आहे 14 मुलींचं तलवारचं आणि ढालचं पथक। तर असे आम्ही रोज गेले 2 महिने प्रॅक्टिस करतोय आणि आता फायनल तुम्ही बघालच की मिरवणुकीला तुम्हाला छान बघायला येईल। तर काय वेगळा अनुभव असतो, बाप्पाला ही अनोखी मानवंदना असते, काय नेमक्या भावना असतात ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रयोग करता किंवा असा प्रकारचं प्रदर्शन करता, काय सांगाल? खूप छान वाटतं जेव्हा बाप्पाचं विसर्जन होतं। ऍक्च्युली ती खूप वाईट वाटतं, पण जेव्हा आपण एवढ्या छान पद्धतीने त्यांना आपण एक विसर्जनाचा आपण त्यांना एक मानवंदना देतो तर ते खूप हृदयाला फील होतं। एकंदरीत बाप्पाच्या दर्शनासाठी सर्व भक्त हे आता वाट पाहत आहेत आणि त्याच प्रकारे येणेकरून बाप्पाचे आगमनाची वाट पाहत आहेत आणि एकंदरीत हाच सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ह्या भगिनींचा आहे। कॅमेरामन प्रदीप सह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली।